नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर बघा मित्रांनो, हाय कोर्ट ऑफ बॉम्बे यांच्यातर्फे वॅकन्सी झालेल्या बघा मित्रांनो खूप साऱ्या, जसं स्टेनोग्राफर आहे, स्टेनोग्राफर लोअर ग्रेड आहे, क्लर्क आहे, स्टाफ कार ड्रायव्हर आहे. सध्या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ज्या ॲप्लिकेशन बोलावण्यात आलेलं आहे क्लर्क या पदाकरता, त्याची डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट यामध्ये आपण बघणार आहोत. तर बघा मित्रांनो, हाय कोर्ट ऑफ ज्युडिशरी ॲट बॉम्बे, प्रिन्सिपल सीट ऑफ बॉम्बे यांच्यातर्फे बघा मित्रांनो वॅकन्सीज आलेल्या आहेत आणि वॅकन्स्या खूप साऱ्या आहेत. बघा मित्रांनो, क्लर्कच्या वॅकन्सीज आहेत हायकोर्ट बॉम्बेमध्ये 830 वॅकन्सीज आहेत आणि त्या वाढू पण शकतात पुढच्या 2 वर्षामध्ये. आणि नंतर बेंच ऑफ नागपूरला 166 आणि बेंच ऑफ औरंगाबादला 336 एवढ्या वॅकन्सीज आलेल्या आहेत बघा मित्रांनो. त्यापैकी 4% रिझर्व्ड आहेत पर्सन विथ डिझेबिलिटी. नंतर सिलेक्शन लिस्टमध्ये 797 आणि वेटिंग लिस्टमध्ये 200 असे लिस्ट लागणार आहेत. तर बघा मित्रांनो, तर प्रेझेंटमध्ये एवढ्या आहेत, आणखी पण वाढण्याची शक्यता आहे, कारण की हे जी वॅकन्सीज असतात त्या लागला तर बघा मित्रांनो क्लर्कच्या ह्या 2 वर्षासाठी इलिजिबल असतात. म्हणजे अगोदर बघा मित्रांनो तुमचे पेपर होते, तुमची सिलेक्शन लिस्ट लागते आणि वेटिंग लिस्ट लागते. सध्या जे जागा आहे त्याकरता तुमची जी लिस्ट आहे ती लागणार आहे 797 विद्यार्थ्यांची लिस्टची लागणार आहे. ती सिलेक्शन लिस्ट लागेल, एवढ्या विद्यार्थी सिलेक्ट केले जातील. त्यानंतर 200 विद्यार्थ्यांची वेटिंग लिस्ट राहील. पुढच्या 2 वर्षात जे विद्यार्थी एक तर जॉईन करणार नाहीत किंवा नवीन वॅकन्सी येतील त्यामध्ये या 200 विद्यार्थ्यांचा नंबर लागेल. या नागपूरला 40 विद्यार्थ्यांचा आणि औरंगाबादच्या मध्ये 81 विद्यार्थ्यांचा. तर पेमेंट बघा मित्रांनो 29,200 ते 92,300 प्लस अलाउन्सेस असे वॅकन्सीज आहेत बघा मित्रांनो. खूप चांगली वॅकन्सीज आलेल्या आहेत बघा मित्रांनो. तर बघा एज लिमिट दिले त्यांनी मिनिमम 18, ओपन करता मॅक्झिमम 38, SC STला 43 आणि हायकोर्ट जे एम्प्लॉय त्यांना कोणतीच एज अप्लिकेबल नाही आहे. नंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा मित्रांनो, डिग्री ऑफ एनी रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी प्रेफरन्स दिला जाईल जर डिग्री ही लॉमध्ये केली असेल. कोणतीही डिग्री चालते, पण जर डिग्री ही लॉमध्ये केली असेल तर प्रेफरन्स दिला जाईल. नंतर तुम्ही इंग्लिश टायपिंग पास असावं 440 वर्ड पर मिनिट यामध्ये, किंवा बघा मित्रांनो गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट असले पाहिजे त्यांच्याकडे, महाराष्ट्र स्टेट ब्युरो ऑफ एक्झामिनेशनचे किंवा इंडस्ट्री ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे. नंतर बघा मित्रांनो कम्प्युटर टायपिंग बेसिस जे होणार आहे टी स्पीड W40M ही कंडक्टेड बाय महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन यांतर्फे झालेली असावी. नंतर बघा मित्रांनो गव्हर्नमेंट ऑफ कमर्शियल सर्टिफिकेट यांच्याकडे पण चालते, किंवा सर्टिफिकेट नसेल तर तुमच्याकडे सर्टिफिकेट अबाउट प्रोफेशनशिप ऑफ कम्प्युटर ऑपरेशन प्रोफेसर विंडोज आणि लिनक्समध्ये असेल, MS ऑफिस MS वर्ड ते पण चालते या यांच्या अंडरमधले असलेले. नंतर बघा मित्रांनो कॅन्डिडेट शॉल बी एलिजिबल फॉर अपॉइंटमेंट, डोमिशियल असलं पाहिजे महाराष्ट्राचं तुमच्याकडे त्यांच्याकडे विद्यार्थ्याकडे. नंतर जे विद्यार्थी सध्या जॉबवर आहेत त्यांना नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट पाहिजे त्यांच्या डिपार्टमेंटकडून. नंतर बघा मित्रांनो तुमची पेपर कशी सिलेक्शन लिस्ट कशी होणार आहे, तर तुमचा जो पेपर घेतला जाणार आहे सर्वात अगोदर तुमची स्क्रीनिंग टेस्ट घेतली जाणार आहे 90 मार्काकरता. मिनिमम पासिंग मार्क 45 पाहिजे. 1 तासाची एक्झाम होणार आहे. रिटर्न टेस्ट होणार आहे तुमची ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये. नंतर बघा मित्रांनो मराठीचे 10, इंग्लिशचे 20, जनरल नॉलेजचे 10 क्वेश्चन, जनरल इंटेलिजन्सचे 20, अरिथमॅटिकचे 20 आणि कम्प्युटरचे 10 असे क्वेश्चन राहणार आहेत. जर तुमची स्क्रीनिंग टेस्टमध्ये पास नाही झाले बघा मित्रांनो, मिनिमम पासिंग मार्क स्टार्टिंगला 45 मार्काची राहणार आहे. 45 मार्क जर नाही मिळाले तुम्हाला टायपिंग टेस्ट दिले जाणार नाही आहे. नंतर बघा टायपिंग टेस्ट होणार आहे तुमची 20 मार्काची आणि नंतर व्हॉइस वोकॅब्युलरी होणार आहे 40 मार्काचं. या सगळ्यांचं कंबाईन करून नंतर तुमची सिलेक्शन लिस्ट असे वेटिंग लिस्ट लागणार आहे. सब्जेक्ट बघा तर मराठीचे ग्रामरचे काय राहणार आहे, नंबर ऑफ क्वेश्चन 10 मार्क 10, इंग्लिशचे 20 क्वेश्चन 20 मार्क, जनरल नॉलेजचे 10 क्वेश्चन 10 मार्क, जनरल इंटेलिजन्सचे 20 क्वेश्चन 20 मार्क, अरिथमॅटिकचे 20 क्वेश्चन 20 मार्क आणि कम्प्युटरचे 10 क्वेश्चन 10 मार्क असं तुमची राहणार आहे. नंतर तुमची इंग्लिश टायपिंग टेस्ट आहे ती कॉम्प्युटरवर घेतली जाणार आहे. कॉम्प्युटरवर तुमची टेस्ट घेतली जाणार आहे. ऑनलाईन फी बघा मित्रांनो 1,000 रुपये फी भरायची आहे सर्व विद्यार्थ्यांना. नंतर तुमची जी जॉब आहे त्याकरता जो ॲप्लिकेशन आहे ती सध्या चालू झालेली नाही आहेत, ते चालू होणार बघा मित्रांनो. लिंक ओपन होईल 15 डिसेंबर 2025ला सकाळी 11 वाजता आणि लास्ट डेट राहणार आहे 5 जानेवारी 2026 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. तर सध्या बघा मित्रांनो फक्त त्यांनी नोटिफिकेशन जाहीर केलेले आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन अजून चालू व्हायचे आहेत. ऑनलाईन ॲप्लिकेशन ही 15 डिसेंबर 2025ला चालू होणार आहेत. बाकी तुम्हाला
ॲप्लिकेशन करता फोटो कोणत्या साईजचा पाहिजे, नंतर JPG फाईल, हे सर्व तुमची यामध्ये दिलं राहील. तुमची जी फी आहे ती 1000 रुपये राहणार आहे, ती नॉन रिफंडेबल राहणार आहे. नंतर बघू शकता या PDF ची लिंक ही तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ते पाहून तुम्ही चेक करू शकता आणि तुम्ही पूर्ण डिटेलमध्ये वाचू शकता. बाकी आपण बाकी महत्त्वाचे पॉईंट्स आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेतच. तर खूप चांगली वॅकन्सी आहे बघा मित्रांनो, तुम्हाला चांगल्या पदाकरता. तर अशाच व्हिडिओ करता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.